शिव 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 तुळशी पत्र ठेवून आलो नर्मदेच्या नावाने. काल रात्री दोघही मेले असतील. झाले ना, संपवलात ना विषय. मग आता किती वेळ उगाळणार आहात? जन्मभर. बोल, तू का आलायस इथे? दामले आजी आणि बाकीची मंडळी आळंदीहून परतलेत, पण आई अजून आली नाहीये. असे समजले की ती पुण्याला गेलीये दामलेंच्या मुलासोबत. पुण्याला कशासाठी? नवमतवाद्यांच्या कार्यात सहभागी व्हायला का गोऱ्या साहेबाची मड्डम व्हायला? बापू, मी इतर काही ऐकून घेईन, पण आई येते माझी. असे नतद्रष्ट बोलू नका. जा रे, मला हवं ते वाटेल ते बोलीन. तू नको मला अक्कल शिकवायला. पण बापू, वर तोंड करून काय बोलतोयस? तुझ्या आईने आणि बहिणीने काही बोलायची सोय ठेवली आहे का? बहीण गेली आश्रिताचा हात धरून आणि आता आई परस्पर गेली पुण्याला. आधी सांगायला काही जीभ झडली होती तिची? शंकेला पुरेपूर वाव ठेवल्यावर अरे मीच काय सारा गाव बोंबलेल तिच्या नावानं. चल जा इथून. पण बापू, मी काय म्हणतो ऐकू तू काय म्हणू नको. चल इकडून. चल जाऊ. चल. तू काय बघतेस माझ्याकडे? तुम्ही का माझ्याकडे बघताय? तू बघतेस म्हणून मी बघतो तुझ्याकडे. तुम्ही माझ्या नानांना का ओरडलात? तुझा बाप आहेस तसा म्हणून ओरडलो. तोंडाला येईल त्या बरडतो. तुमचे नाना पण तुमच्यावर ओरडायचे का? उतर. खूप ओरडायचे. नुसते ओरडायचे नाही, रागवायचे पण. आणि अधिक राग आला की झाडाला लटकवायचे. मग आता तुम्हाला राग आला तर तुम्हाला झाडाला कोण लटकवणार? तू लटकवणार आहेस? हो. द्वाड गाडी कुठली? द्वाड मला झाडाला लटकवायला निघाली. मला झाडाला लटकवायला निघाली आहे. हे बोलू ताई, तू गोष्ट सांग ना. हो, या दिवशीची पुरणपोळीची गोष्ट सांग ना. अगो, पुरणपोळीची नाही, पुराणातली गोष्ट. तेच ते. बरं बरं, मी तुम्हाला आज मोठ्या आजीने सांगितलेली चांगदेव आणि ज्ञानोबारायांची गोष्ट सांगते. ए बोलू ताई, आपली मोठी आजी ही तिकडेच गेली आहे ना, आळंदीला? तिथे ज्ञानोबारायांची समाधी आहे ना? हो, मला आईने सांगितले. आणि दरवर्षी फडके काका, दामले काका जातात ना ज्ञानबा तुकाराम करत आषाढीला पंढरपूरला. तेच ते ना ज्ञानेश्वर महाराज? हो, तेच. आज मी त्यांचीच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर एक मोठे योगी होते, 1400 वर्ष वयाचे. काय 1400 वर्ष? असं कुठे असते का? मध्ये बोलू नकोस रे. अरे गणू, मला हे नीटसे माहित नाही, पण मोठ्या आजीने सांगितले म्हणजे बरोबरच असणार ना. हो हो, तू सांग पुढे गोष्ट बयोताई. तर योगी चांगदेवांना वाटत होते की तेच सर्वश्रेष्ठ योगी आहेत. मग पण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली. लोक त्यांना सर्वश्रेष्ठ योगी म्हणतात हे चांगदेवांना समजले. त्यांना राग आला. मग त्यांना वाटले, कोण आहेत हे ज्ञानेश्वर? एकदा त्यांना भेटून तर पाहू. आपल्या समोर काय टिकाव लागणार आहे त्यांचा. पण भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा त्यांनी विचार केला. मात्र पत्राची सुरुवात कशी करावी हे त्यांना काही सुचेना.
कारण नमस्कार लिहावा तर ज्ञानेश्वर त्यांच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान. आशीर्वाद लिहावा तर ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानाची कीर्ती सर्वदूर पसरलेली. मग चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना कोरेच पत्र पाठवले. दादा, योगी चांगदेवांनी हे कोरे पत्र पाठवले आहे. काय बरे अर्थ काढायचा याचा? योगी असूनही चांगदेवामध्ये आत्मज्ञानाची व गुरुकृपेची कमतरताच आहे. काय रे सोपाना? हो, काही मान दादा. 14 वर्ष तप करूनही चांदेव कोराचा कोराच राहिला. अगदी बरोबर बोललीस मुक्ताई. ज्ञाना, या पत्रास उत्तर पाठव. तर ज्ञानेश्वरांनी त्या पत्राचे उत्तर पाठवले आणि तेच पुढे चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्ध झाले. ते असेल, पण ज्ञानदेव आणि चांगदेव यांची भेट झाली की नाही? हो तर झाली ना. चांगदेव यांनी आपल्या योग सामर्थ्याने वाघ, सर्प अशा वन्यजीवांना वश केले होते. आपल्या योग सामर्थ्याचा त्यांना खूप गर्व होता. असे ते ज्ञानेश्वरांना भेटायला मुळी वाघावरच बसून निघाले. हातात एक विषारी सापही होता. ज्ञानेश्वरांना जेव्हा कळले की चांगदेव आपल्याला भेटायला वाघावर बसून येतायत, तेव्हा ते आपल्या भावंडांसोबत एका भित्तीवर बसले होते. मग काय, ज्ञानेश्वरांनी ती भिंतच चालवली आणि चांगदेवांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. त्यांनी निर्जीव भिंती चालवलेली पाहून चांगदेवांना पश्चाताप झाला. त्यांनी ज्ञानेश्वरांसमोर लोटांगण घातले. उठा. क्षमा ज्ञानेश्वर महाराज, क्षमा. मी फक्त प्राण असलेल्या जीवांना वशीभूत करू शकतो, पण आपण निर्जीव वस्तूंना सुद्धा वशीभूत करू शकता. मी आपल्याला कमी लेखण्याचे अक्षम्य पातक केले आहे. माझी 1400 वर्षाची तपश्चर्या आपणासमोर व्यर्थ आहे. आपण मला गुरुस्थानी आहात. माझे शिष्यत्व स्वीकार करावे महाराज. शिष्यत्व स्वीकारायचेच आहे तर आमच्या मुक्ताबाईंचे स्वीकारा. आजपासून मुक्ताबाई तुमच्या आध्यात्मिक गुरु असतील. गुरुबाई, या शिष्याचे शिष्यत्व मान्य करा. मला उपकृत करा. उद्ध्वस्त. मला तुझे शिष्यत्व मान्य आहे.
दोघी चांगदेवांचा गर्व गळून पडला आणि त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले. आणि मग कालांतराने चांगदेवांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की बयुताई, मला नीट कळले नाही, पण तू भिंत चालवलीस ही गोष्ट मला फार आवडली. मी हो तूच. अगं तू ज्ञानेश्वर, महादेव निवृत्ती, गणपत सोपान आणि मी मुक्ताई. आणि चांदेव चांदेव बाबू. बरे, गंमत जाऊ दे, पण तात्पर्य काय? गर्व कधी करू नये चांगदेवांसारखा, कारण गर्वाचे घर खाली. बरोबर की नाही? हो. जशी ही भावंडे एकोप्याने राहिली तसे आपणही राहावे. सगळ्यांनी माझ्या हातावर हात ठेवा आणि म्हणा, आपण कधी एकमेकांना सोडायचं नाही. आपण कधी एकमेकांना सोडायचं नाही. अरे माझी तर बोबडीच वळली होती. हा, मी सरळ धाडले तिला. त्र्यंबक काका आणि नारायण दादा गप्पा मारत होते तिथे. म्हटलं विचार त्यांना. काय? अरे त्यांची तिकडे बोबडी वळली होती. आता बाळ कसे होते हे कसे सांगणार तिला? डॉक्टर कार्टी आहे ना, आगाऊच आहे. बरे काका, आता ही मुलगी आगाऊ आहे हे सगळ्यांना माहिती होते की नाही? तरी सुद्धा त्र्यंबक आजोबांनी तिला सून करून घेतलेस की नाही? आणि वरतून कौतुक करत असतात. आता काय म्हणावं, सांगा बाळ कसे होते? नाही, पण फारच डोक्यावर बसली आहे. हो. आपला सदा आहे ना, हा हिच्या ताटाखालचा मांजर बनून राहणार आहे बघ तू. आता काका, वास्तविक बायको कशी हवी? नवरा दुरून जरी दिसला ना तर लाजणारी, आणि नवरा जवळ आला तर पटकन मान खाली करून हळूच वर बघणारी. आहाहाहा. पण इतके सगळे बारकावे तुला कसे रे माहित? मी गधड्या. हा? काका समोर नानू, बोलतोस? नाही नाही, हा भाऊ नानू. थांब थांब, त्याच्या बायकोचा अगोचर प्रश्न त्यालाच विचार. बघ कशी बंबेरी उडते. भाऊ, तुला माहितीये का यशोदा वहिनी सगळ्यांना काय विचारत होती? अगदी त्र्यंबक आजोबांना सुद्धा. काय? बाळ कसे होते? नानू, बाळ जन्माला येणे ही ईश्वरी देणगी आहे. ईश्वराच्या प्रत्येक गोष्टीत पावित्र्य सामावलेले आहे. त्या गोष्टीचा विनोद करण्याचा करंटेपणा तू करावास, यासारखे वाईट ते काय? आणि काका, यात तू नानूची बाजू घेतोयस, यासारखी निंदनीय बाब नाही. हे काय? अहो अहो, एक विचारायचे होते. बोला. मी म्हणत होते की मुलांना घेऊन 4 दिवस आईकडे जाऊ का हो, माहेरी? कशाला? अहो कशाला काय, 3 वर्ष झाली आईला भेटता आले नाही. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून बयोच्या लग्नालाही तिला येता आले नाही. हो, मुलांना नेले तर आजीचा आशीर्वाद मिळेल हो बयोला, म्हणून ऐका ना, फार आठवण येते हो आईची. तुम्ही तिकडे गेलात तर इकडची कामे कोण करणार? नर्मदा तोंड काळे करून गेली आणि आई तिथे पुण्याला जाऊन बसली. बाकीचे आळंद येऊन परत आले, पण ही मात्र परस्पर पुण्याला गेली मामाकडे जाते असे सांगून.
मला तर वेगळीच शंका येऊ लागली. ती कदाचित नर्मदालाच भेटायला गेली असेल. शिव 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 शिव, सगळा भ्रष्टाचार. अहो असे का बोलताय तुम्ही? आणि आपल्या नर्मदा वंश वाचले असतील हे ऐकून बरे वाटायला हवे तुम्हाला. कसे हो अगदी भाषण हृदयी झालात तुम्ही. आणि मुळात मी काय विचारतीये, तुम्ही काय बोलताय? अहो जाऊ द्या ना हो मला इकडे. किती दिवस झाले माहेरी गेलेच नाही हो मी. का लग्नात तुमचा चुलत भाऊ विनायक आला होता ना, त्याची भेट झाली नाही? पण आई कुठे आली? तिच्या तब्येतीमुळे तिला येताच आली नाही. आणि विनायक आला तेव्हा तोही विनवून गेला ना तुम्हाला की 4 दिवस राधाताईला पाठवा म्हणून. अहो आई वाटेकडे डोळे लावून बसली असेल हो. हे बघा, सध्या ते जमायचे नाही. आणि सुभद्रा काकूंवर एकटीवर ते घर सोडून जाणार तुम्ही? तिच्या खाण्यापिण्याचे हाल होतील. ते काही नाही, आई परत आली की मग बघू. अहो पण मी काय म्हणते, तुम्हाला काही लाज बीज आहे की नाही? मी इथे काम करतोय आणि तुमचं आपलं काय चाललंय? मला माहेरी जायचंय, मला माहेरी जायचंय. घ्या. तुम्ही? हो, इथे आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला आलो होतो, इतक्यात तुम्ही दिसलात. पण तुम्ही उदास का आहात? बोला ना. पोळ्याभोवती मनमाशा जशा घुंगावत असतात तसे विचार नाचतायत माझ्या मनात. माणसाने मनाचे ऐकावे असे तुम्ही म्हणता, पण मनाचे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्याच वाटेला तुमच्यासारखे कौतुक येईल असे नाही. बऱ्याच जणांना कठोर शब्द आणि टीकाच ऐकावी लागते. अनेकदा मनातले विचार बोलण्याचीही चोरी असते. मग तसे वागणे तर दूरच. मी आमके केले तर घरचे काय म्हणतील, तमके केले तर बाहेरचे काय म्हणतील, अशा दडपणाखालीच जगायचे. त्यातून तुम्ही बाईच्या जन्माला आला असाल तर झालेच कल्याण. त्यांना काहीच स्वातंत्र्य नाही. पुरुषांचे तसे नाही. पराकण कसे हवा येईल तसे त्यांना हवे तसे उडतात. पुरुषही स्वतःला हवे तसे उडू देतात, त्यांना हवे तसे जगतात. पण बायकांना मात्र 1000 अटी आणि बंधने. मला खूप उदास वाटते अशा विचारांनी. छे बाई, किती कठीण बोलताय, मला तर झोप यायला लागली. सखू, ते काहीतरी महत्वाचे बोलतायत ना, असे मध्ये मध्ये बोलायचे नाही. पण अहो खरे सांगू, सखू म्हणते ते अगदी खरे आहे. तुम्ही खूप कठीण बोलताय आणि कठीण विचार करताय. पण तुम्हाला वाटते ना तसे मला नाही वाटत की बाईचा जन्म वाईट आहे. बाईने बाईसारखे जगावे आणि पुरुषाने पुरुषासारखे. आता मला सांगा, मोगरा आणि आंबा हे जमिनीवर उगवतात का? अहो, या दोन्ही गोष्टी झाडावर उगवतात. बरोबर. आता मला सांगा, मोगऱ्याचे काम काय? सुगंध पसरवणे. आणि आंब्याचे? मधुर फळे देणे. झाले तर. देव बाप्पाने ज्याला त्याला ज्याचे त्याचे काम दिले आहे त्यांनी तेच करावे. आता मला एक सांगा, आता आंब्याला वाटले मला सुगंधी मोगऱ्याची फुले का नाही येत, आणि मोगऱ्याला वाटले मला रसाळ मोठे आंबे का नाही येत, तर काय म्हणायचे? तेव्हा आपल्याला इतके कळायला हवे की आपण आंबा आहोत की मोगरा. मग आपल्याला चूक नाही वाटत आणि वाईटही नाही वाटत. माझी मोठी आजी म्हणते की जो जन्म आपल्याला लाभलाय तो पुण्याचा समजून तो जगावा. देवाने आपल्याला विचार करूनच इकडे पाठवलेले असते. त्याबद्दल कधी तक्रार करू नये. कळले? कळले हो गुरु माऊली. छे बाई, आधी
बोलतेस. काय करू काय मी? तुम्हाला कंटाळा आलाय का? तुम्हाला खेळायचं आहे का? हो चालेल चालेल, पकडा पकडी खेळूया. बरे चला, मी पकडतो तुम्हाला. सखू